शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. फोर जेहार ह्युमन राईट्स संघटनेकडून निप्पाणीतील विविध समस्याबाबत निवेदन देण्यासाठी आंदोलन. निप्पाणीतील शासकीय विश्रामगृहामध्ये आज बुधवारी सकाळी फोर जेहार संघटनेच्या पदाधिकारी व मान्यवर नेते मंडळींच्या वतीने प्रथम श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून घोषणाबाजी करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाच्या वेळी प्रांताधिकारी, तहसीलदार व आयुक्त तसेच खासदार प्रियंकाताई जारकिहोळी यांना सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात आले. संघटनेच्या आंदोलकांनी घोषणाबाजी करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आज आंदोलनवेळी ज्ञानेश्वर जवान, वराळे सर, राजू पवार, झाकीर खादरी, दादाराजे निपाणकर सरकार, प्राध्यापक अच्युत माने सर, नंदकुमार कांबळेसह मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविले. विविध तक्रारी समस्याबाबत चर्चा करून सायंकाळी 5:30 वाजता प्रांताधिकारी यांनी 15 दिवसाच्या आत कामाची पूर्तता करून घ्यावी अशी प्रांताधिकारी, तहसीलदार, आयुक्त व खासदार प्रियंका जारकिहोळी यांनी आंदोलकांना सांगितले. या आंदोलनाच्या वेळी लक्ष्मणराव चिंगळे सर, प्राध्यापक अच्युत माने, राजू माने, नंदू कांबळे, कबीर वराळे, झाकीर कादरी, राजू फुटाणे, डॉक्टर उमेश बुद्धाचार्य, प्रताप पाटील, सुधाकर माने, संजय चव्हाण, अरुण आवळेकर, सुनील पोळ, श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार, अभय मानवी, त्याचप्रमाणे योगिता कांबळे, कमल मुळीक, विद्याश्री फुटाणे, स्नेहल माने, अंजना पोतदार, सलमा शेख, सुमन खवरे, शबाना चौस, त्याचप्रमाणे फोर जेहार ह्युमन राईट्सचे संघटनेचे ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन पवार, अशोक खांडेकर, युवराज शेटके, योगेश कांबळे, प्रवीण पवार, अविनाश माने, उमेश सोनावणे, सचिन परीट, संतोष मावरकर, नानासाहेब पाटील, सुशांत आमाते, प्रशांत पाटील, संतोष कुर्ले, योगेश पोद्दार, सुनील शेलार, अतुल पारळे, विशाल कांबळे, सुशांत आमाते, ओमकार पेडणेकर, कैलास केसरकर तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक व मान्यवर मंडळींनी या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते. शिवा न्यूजसाठी शिवानंद वचेदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. मुवमेंट राईटचं याच्यासाठी की बरेचसे अधिकारी तिथं गायब होत असतात, त्या उद्देशानं ते म्हटलं होतं. त्यानंतर सगळ्यात गंभीर विषय असा आहे की आपले विद्यार्थी असतील, बालयुवक असतील, यांना कुठंतरी सदमार्गानं पुढं जाऊन प्रोत्साहन करून पुढं ढकलणं, त्यांच्यावर संस्कार होणं, हे भारतीय आपली संस्कृती असताना सुद्धा आणि आपण त्या पगड्यातून जात असताना सुद्धा गांजाच्या मिळक्यात आपली मुलं अडकलेली दिसतात. त्या आणि ते वारंवार सांगून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्षितपणा आम्ही करतो आणि यांना सापडतात लोक, पिणारे सापडतात, विकणारे कधीच आजपर्यंत यांना सापडले का मुळाचं झाडाचं मूळ तोडायचं नाही, फक्त पाला तोडून आणायचा आणि परत पालवी फुटते अशी पद्धत चालू आहे. त्या उद्देशाने म्हणून आहे त्याला महात्मा फुले मार्केट म्हणून नाव दिलेलं आहे त्याच्यापूर्वीच, परंतु अद्याप काय त्याला दिलेले नाही. मी 2 वेळा कमिशनरला अर्ज वगैरे दिला त्या भागाचा, आणि दुसरी गोष्ट पेपरातनं सुद्धा झालेलं नाही. प्रत्यक्षात विचारता त्यावेळेला तुम्हाला बघूया असं ते म्हटले काय, तर ते होणं गरजेचं आहे. म्हणजे प्रवेशद्वारालाच पाहिजे. आणि आज शिवाजीचं पुतळा होता तिथं तेही नाही अजून. दुसरी गोष्ट 1965 शिकायला होतो त्यावेळी आंबा मार्केटमध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला बाबासाहेब आंबेडकर मार्ग 1965 साली त्या सगळ्या नमूद केलं, पण ते नाही. दुसरी गोष्ट आपल्या नगरीचं जे भूषण होतं, ग्रंथालय, जुनं ग्रंथालय भूषण होतं, तर त्याच्याकडे आज दुर्लक्ष कायमचं त्यांनी केलेलं आहे. जर ते एकदाचं पडलं तर पुन्हा आपणाला ते काय मिळणार नाही. आणि नगरपालिकेत सुद्धा सांगितलेलं आहे, आमच्या संघटनेच्या ह्याच्याकडून सांगितलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे लक्ष द्या. मी ज्या आमदारला, खासदारला निवडून देतो, आमचं भांडण काय चाललंय, तो काँग्रेसचा, तो भाजपचा, जनता दलाचा. आमचं भांडण वार्डात गटार नाही, वार्डात पाणी नाही, वार्डात 24 तास लाईट नाही, ह्याच्यासाठी कुणासंगच भांडण नाही आमचं. आमचं भांडण काय, राहुल गांधी काय करायलाय, मोदी काय करायलाय, आमची रोज चर्चा पोरांची. सर तुम्ही सांगितलं की आता तुम्ही म्हातारा झालाय की तुम्ही वय झालाय, तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन पाहिजे. आमची आता मी बघतो सगळ्या व्हॉट्सअप, फेसबुक सगळ्यांचं मी 1 तास बघतो, तासभर दुसरी काही चर्चा नाही. ते मोदीने काय केलं, राहुल, अरे मोदी देशाला त्याला पंतप्रधान केलाय, तो समर्थ आहे, त्याला विरोध कराय, राहुल गांधी समर्थ आहे. तुमच्या आमच्या गल्लीत काय चाललंय हे बघा. आज नाना कुर्लीत काम करायला, साधा बल नसला तर लगेच व्हॉट्सअपवर, फेसबुक
प्रत्येक गावात एक एक नाना तयार व्हायला पाहिजे, राजू पवार तयार व्हायला पाहिजे. नुसतं आम्ही बाबासाहेबांचं फोटो पुजला, महात्मा गांधींचा फोटो पुटला, टिळा लावला. बाबासाहेबांचे विचार प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वार्डात, प्रत्येक घरात जायला पाहिजे. आमचं तसं नाही. बाबासाहेब जन्माला यायला पाहिजे, कारण आमच्या गल्लीत नको, आमच्या शेजारी नको, कुठल्या तर गावात यायला पाहिजे. क्रांती जर करायची असेल तर क्रांतीची सुरुवातच, कारण आपल्या देशाचं स्वातंत्र्य सुद्धा झालंय. त्याने मोठ्या ताकदीने त्याला एक रेटा लावा लागला आहे. ते हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे, अतिशय चांगला आहे. आणि जनतेचा आवाज असला की आम्ही निपाणकर राजघराणे असो किंवा निपाणी नगरीचे सर्व मंडळी असो, आपल्या सर्व लोकांच्या मागे उभा राहून पाठिंबा दर्शवतो. आणि भविष्य काळात आम्हाला आपण कधीही बोलवावं सरांनी किंवा आपण सर्व नेते मंडळींनी अशा चांगल्या कार्यक्रमाला आम्ही सदैव आपल्याशी पाठीशी राहून पाठिंबा दर्शवतो. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द सांगतो. 2 दिवस असेल, 3 दिवस असेल, तिसऱ्या दिवशी आपण कलेक्टरला बोलूया, नाही आला तर पालकमंत्र्याला बोलूया. आणि जर प्रश्न सुटत नसेल तर आपलं धरणं थांबवायचं नाही. आता ते काय म्हणतात, त्यापेक्षा बोलवतो ते आता सांगणार हो मी मान्य करतो, उठा म्हणणार काय. त्यामुळे आपण आंदोलन तीव्र करूया. आता गणपती पाटील आल्यानंतर आपण चर्चा करूया, ते काय काय म्हणतात बघूया. ते काय म्हणतात तुम्हाला मी सांगतो, आणि तुमचा निर्णय घेतला आपण काय ते ठरवूया. एक शंकेची गोष्ट अशी वाटते की विदाऊट फंडिंगचं बरेचसे 90% आंदोलन होत नसतात. हे तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे, जे लोक आंदोलन करतात त्यांना सुद्धा माहीत आहे की विदाऊट फंडिंग एखादा सत्तेत असलेल्या नेत्याच्या विरोधात असलेला नेता, 1 नंबरच्या नेत्याच्या विरोधात 2 नंबरचा नेता, 2 नंबरचा नेता संघटनेला फंडिंग करत असतोय आणि त्या लोकांना सगळ्यांना 1 नंबरच्या नेत्याच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न करत असतो. हे राजकारणातलं गणित आहे, हे प्रत्येकजण करते. त्यातनं तुम्ही आणि आम्ही कुठं बाजूला नाही आहे, सुटलेलं नाही. ज्यावेळी राज्यात असू दे, केंद्रात असू दे अथवा नगरपालिकेवर असू दे, ज्या वेळेला एखाद्या पक्षाची सत्ता असते आणि त्या पक्षाच्या विरोधात असलेला पक्ष एखाद्या संघटनेला त्या विरोधात सत्तेत असलेला पक्षाच्या विरोधात उभा करायचा असेल तर त्याला पण फंडिंग करतो. ह्युमन राईटचे जे पदाधिकारी खांडेकर जरा ऐका, अध्यक्ष आणि पदाधिकारी निवडा तुम्ही आणि मग ते 5-6 जण आणि आपण अधिकाऱ्याचं बसूया. आपण आमचं मत काय, ठोस कार्यवाही व्हायला पाहिजे. म्हणजे आश्वासन नको, प्रत्येक वेळेला येणे आश्वासन द्यायचं. ठोस कार्यवाही तुमच्या आपण जायचं नाही आज.